कारण कुणबी मराठा हा मुळात ओबीसी मध्येच आहे आणि अनेक पुरावे आम्ही त्या ठिकाणी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत। मनोजदादा जरांगे पाटलांच्या या संघर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि प्रत्येक वेळी कोर्टामध्ये आम्ही पुरावे सादर केलेले आहेत। कारण शाहू महाराजांच्या काळापासून कुणबी मराठा हा आरक्षणाच्या मध्ये आहे आणि त्याची टक्केवारी सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि तरीही सरकार कानाडोळा करत आहे आणि वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे निश्चितच गाजर देण्याचा प्रयत्न करत आहे। तर ते आता आम्ही सहन करणार नाही, कारण आमच्या संयमाचा अंत आता होतो आहे आणि तरीही संवैधानिक मार्गानेच आम्ही आणखीनही आरक्षणाची मागणी करतो आहोत। सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे। जरांगे दादांचा अतिशय जीव धोक्यात घालून सुद्धा त्यांनी विचार केलेला नाही। प्रत्येक वेळी कुठेतरी आशा दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, पण आता जरांगे दादांच्या पाठिंब्यासह आम्ही मराठा समाज गप्प बसणार नाही। सरकारला आमचा विचार करावाच लागेल आणि तोही ओबीसी मध्ये, कारण मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचाच समाज अर्धा हा ओबीसी मध्ये, मग मराठवाड्याच्याच लोकांनी काय चूक केलेली आहे। तर आमचे सुद्धा पुरावे या ठिकाणी आहेत। तर आमची सरकारला परत एकदा विनंती आहे की एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर सुद्धा सरकारला या ठिकाणी विचार करावाच लागेल आणि निर्णय घ्यावाच लागेल, असं मी या ठिकाणी विनंती करते। जय जिजाऊ जय शिवराय।